गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपल्याला इतिहासाचा 7वा पाठ पाहायचा आहे आणि आपल्या इतिहासाचा 7व्या पाठाचं नाव आहे असहकार चळवळ. आपल्याला माहिती आहे की भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं आणि ब्रिटिशांचं राज्य असल्यामुळे भारतीय लोक ब्रिटिशांना कंटाळून गेली होती. मग भारतीय लोक ब्रिटिशांना कंटाळून गेल्यामुळेच त्या ब्रिटिशांविरुद्ध भारतामध्ये भरपूर चळवळी झाल्या. जसं 1857चा उठाव झाला होता, नंतर शेतकऱ्यांनी चळवळ केली होती, कारागिरांनी चळवळ केली होती, राजे रजवाड्यांनी चळवळ केली होती, सैनिकांनी चळवळ केली होती. अशा चळवळींमधली ही मोठी चळवळ म्हणजे असहकार चळवळ. त्याच्यामध्ये आपण मागच्या पाठामध्ये वंगभंग चळवळ पाहिली होती. नंतर असहकार चळवळीनंतर सुद्धा अजून 2-3 चळवळी झालेल्या आहेत आणि ह्या ज्या चळवळी झालेल्या आहेत हे महात्मा गांधी यांच्या कालावधीमध्ये झालेल्या आहेत. म्हणजे या पाठापासून तर भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आपल्याला महात्मा गांधी यांचा अभ्यास करायचा आहे. कारण आपण मागेच पाहिलं की राष्ट्रीय सभेची स्थापना झाली होती 28 डिसेंबर 1885 ला. मग राष्ट्रीय सभेची स्थापना झाल्यानंतर राष्ट्रीय सभेमधला जो पहिला गट होता तो होता मवाळ गट. 1885 ते 1905 हा जो गट होता हा मवाळ गटचा होता. नंतर 1905 नंतर 1920 पर्यंतचा जो कालखंड होता हा जहाल लोकांचा कालखंड होता. त्याला जहाल गट असे म्हणतात. म्हणजे 1905 ते 1920 हा जहाल गट, 1885 ते 1905 हा मवाळ गट. जहाल नेत्यांची नावं तुम्हाला सांगितली होती 3 लोक, लाल बाल पाल. त्याच्यामध्ये लाला लजपत राय होते, बिपिन चंद्र पाल होते आणि लाला लजपत राय होते, बिपिन चंद्र पाल आणि लोकमान्य टिळक. अशा 3 नेत्यांचा समावेश या जहाल नेत्यांमध्ये होता. म्हणजे राष्ट्रीय सभेचं जे नेतृत्व होतं हे जहाल लोकांकडे होतं आणि जहाल लोकांमध्ये प्रमुख व्यक्ती होते त्यावेळेस लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इंग्रजांविरुद्ध भरपूर चळवळी करायचे. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होम रूल चळवळ केली होती त्यांनी अॅनी बेसेंट यांच्या मदतीने. आणि होम रूल चळवळी अंतर्गत त्यांनी इंग्रजांना ठामपणे सांगितलं होतं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार. परंतु 1920 ला लोकमान्य टिळक यांचा मृत्यू झाला आणि 1920 ला लोकमान्य टिळक यांचा मृत्यू झाल्यानंतर जहाल युगचा अस्त झाला. कारण त्यांचा प्रमुख नेता त्या ठिकाणी मरण पावले, मृत्यू पावले. मग प्रमुख नेते मृत्यू पावल्यानंतर राष्ट्रीय सभेची जी खरी कमान होती ती एका व्यक्तीकडे गेली आणि ती व्यक्ती म्हणजेच महात्मा गांधी. लोकमान्य टिळक जर राहिले असते तर कदाचित जहाल लोकांचं नेतृत्व त्या ठिकाणी 1920 नंतर राहिलं असतं. परंतु लोकमान्य टिळक यांचा मृत्यू झाल्यामुळे 1920 नंतर महात्मा गांधी यांच्याकडे राष्ट्रीय सभेचं नेतृत्व गेलं आणि मग 1920 नंतरच्या ज्या काही चळवळी झाल्या 1920 नंतर त्याच्या सर्व चळवळी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली झाल्या. म्हणून 1920 ते 1947 हा जो कालखंड आहे, 1947 म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालेला आहे हा दिवस, हा कालखंड, हे सण. तर 1920 ते 1947 या युगाला गांधी युग असे म्हणतात. 1920 ते 1947 या युगाला गांधी युग. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की 1885 ते 1905 मवाळ युग, 1905 ते 1920 जहाल युग, आता 1920 ते 1947 भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत गांधी युग. मग महात्मा गांधींनी भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी 3 तंत्रांचा उपयोग केला. ते 3 गोष्टी म्हणजे सत्य, कधीही खोटं बोलायचं नाही, अहिंसा, कुणावरही हात उचलायचा नाही किंवा कुणालाही मारायचं नाही, अहिंसा करायची, हिंसा करायची नाही, आणि सत्याग्रह. सत्याग्रह म्हणजे काय याचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास पण करायचा आहे. तर महात्मा गांधींनी या 3 मार्गांचा अवलंब केला. कोणता? सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह. आणि या 3 मार्गाद्वारे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खूप मोठा प्रयत्न केलेला दिसून येतो. अशा या महात्मा गांधींची माहिती आपल्याला अगोदर अभ्यासायची आहे की महात्मा गांधी अगोदर कुठे कार्य करत होते, नंतर भारतात आले, मग त्यांनी सत्याग्रह कसा केला, नंतर मग असहकार चळवळ कशी झाली, असहकार चळवळीचं नेतृत्व कोणी कोणी केलं, असहकार चळवळीचा ठराव कुठे संमत झाला, हे आपल्याला या पाठामध्ये बघायचं आहे. आणि आपल्या पाठाचं नाव आहे असहकार चळवळ. तर एक लक्षात घ्या, 1920 ते 1947 जो युग आहे त्या युगाला गांधी युग असे म्हणतात. महात्मा गांधी यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे नवीन अभिनव तंत्र त्या ठिकाणी अवलंबलं ते म्हणजे सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह. मग आता महात्मा गांधी यांचं दक्षिण आफ्रिकेमधलं कार्य बघायचंय सुरुवातीला आपल्याला, की महात्मा गांधी हे दक्षिण आफ्रिकेमध्ये काय करायला गेले होते, त्या ठिकाणी त्यांनी काय कार्य केलं, तर ते बघू. पहिला मुद्दा आहे महात्मा गांधींचं दक्षिण आफ्रिकेमधील कार्य. जर तुम्हाला माहित असेल तर महात्मा गांधी हे LLB शिकलेले होते. वकिलाचा व्यवसाय त्यांनी केला होता इंग्लंडमध्ये. इंग्लंडमध्ये त्यांनी वकिलाचा व्यवसाय केला होता.
परंतु तो वकिलाचा व्यवसाय करण्यासाठी, वकिलाचं शिक्षण घेण्यासाठी गेले होते ते इंग्लंडला, परंतु वकिलाचा व्यवसाय करण्यासाठी ते 1893 मध्ये वकिलाचा व्यवसाय करण्यासाठी किंवा 1893 मध्ये वकिलाचा व्यवसाय करण्यासाठी ते कुठे गेले होते? दक्षिण आफ्रिकेला गेले होते. कुठे गेले होते? दक्षिण आफ्रिकेला. म्हणजे ते दक्षिण आफ्रिकेमध्ये राहत होते. जसं महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेमध्ये राहत होते तसं भारताचे लोक व्यापार, व्यवसाय, उद्योग करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले होते. जसं महात्मा गांधी वकिलाच्या कामानिमित्त त्या ठिकाणी गेले होते 1893 ला, त्याचप्रमाणे भारतामधले इतर लोक उद्योग करण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी, व्यापार करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेमध्ये राहत होते. ते सुद्धा गेले होते. ज्याप्रमाणे भारतावर इंग्रजांचं राज्य होतं त्याप्रमाणे दक्षिण आफ्रिकेवर सुद्धा इंग्रजांचंच राज्य होतं. कुणाचं राज्य होतं? इंग्रजांचे. ज्याप्रमाणे भारतावर इंग्रजांचं राज्य होतं, इंग्रजांच्या वसाहती होत्या, त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेमध्ये काही ठिकाणी इंग्रजांच्याच वसाहती होत्या. म्हणजेच दक्षिण आफ्रिकेवर सुद्धा इंग्रज राज्य करत होते. परंतु दक्षिण आफ्रिकेमध्ये जे इंग्रज लोक त्या ठिकाणी राज्यकारभार करत होते ते भारतीय लोकांना अतिशय वाईट वागणूक द्यायचे. भारतीय लोक ज्या ठिकाणी राहत होते, दक्षिण आफ्रिकेमध्ये काय करायला गेले होते? उद्योग व्यापार करायला गेले होते. मग भारतीय लोकांना ते अतिशय वाईट, हीन वागणूक त्या ठिकाणी ते इंग्रज लोक देत होते. तुम्ही एक किस्सा ऐकला असेल की महात्मा गांधी यांना रेल्वेच्या बोगदीमधून हाकलून दिलं, ढकलून दिलं. का? कारण ते कृष्णवर्णीय होते, सावळ्या रंगाचे होते म्हणून. ही जी घटना झालेली ही दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेली आहे. कारण दक्षिण आफ्रिकेमध्ये कृष्णवर्णीय लोक, जे सावळे लोक असायचे, त्यांच्यावर खूप अन्याय अत्याचार होत होता आणि त्याच्यामध्ये भारतीय लोक पण होते. म्हणजे भारतीय लोकांना अतिशय वाईट वागणूक दिली जात होती. त्यातल्या त्यात दक्षिण आफ्रिकेमध्ये 1906 ला एक कायदा तयार केला त्यांनी. 1906 ला त्यांनी एक कायदा केला आणि तो कायदा असा होता इंग्लंडने केलेला की जे दक्षिण आफ्रिकेमध्ये कृष्णवर्णीय लोक राहतात, जे दक्षिण आफ्रिकेमध्ये कृष्णवर्णीय लोक राहतात म्हणजे सावळ्या रंगाचे लोक राहतात, अशा लोकांना ओळखपत्रे बाळगण्याची सक्ती केली. ओळखपत्र पाहिजे की मी दक्षिण आफ्रिकेमध्ये राहणारा व्यक्ती आहे, तो सावळ्या रंगाचा असेल तर. आणि गोरे कोणीही असो, मग कोणत्याही देशाचा असो, त्यांना ती सक्ती नव्हती. ती सक्ती कोणाला होती? फक्त कृष्णवर्णीय लोकांना, की ओळखपत्र बाळगण्याची सक्ती. मग हा एक अन्याय करणारा कायदा होता. जे कृष्णवर्णीय लोक होते त्यांच्यावर अन्याय होत होता. म्हणून अशा लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये सत्याग्रह केला. म्हणजे महात्मा गांधींनी आपल्या कार्याची सुरुवात कुठे केली? दक्षिण आफ्रिकेमध्ये केली. तुम्हाला रिकामी जागा विचारलेली आहे की महात्मा गांधी यांनी आपली कार्याची सुरुवात टिंबटिंब या देशामध्ये केली. इंग्लंड, भारत, दक्षिण आफ्रिका, अमेरिका. तर कुठे लिहायचं मग? दक्षिण आफ्रिका. की महात्मा गांधींनी आपली कार्याची सुरुवात, म्हणजे महात्मा गांधींनी पहिला सत्याग्रह कुठे केलेला आहे? दक्षिण आफ्रिकेमध्ये केलेला आहे. का केलेला आहे? कारण की 1906 ला इंग्लंडने कायदा केला होता. तो कायदा कसा होता की जे कृष्णवर्णीय लोक राहतात त्यांनी सक्तीने ओळखपत्र बाळगायचं. आयडेंटिटी कार्ड, आय कार्ड असतं ना, ते गळ्यामध्ये कायम घालून राहायचं, अशी सक्ती केली होती. ही सक्ती गोऱ्या लोकांना नव्हती. जे गोरे लोक होते त्यांना ती सक्ती करत नव्हते, फक्त कृष्णवर्णीय लोकांवर ते सक्ती करत होते. म्हणून त्या कृष्णवर्णीय लोकांना, त्या भारतीय लोकांना या अन्यायापासून वाचवण्यासाठी, त्यांना न्याय मिळावा यासाठी महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये सत्याग्रह केला आणि हा सत्याग्रह त्या ठिकाणी सफल झाला आणि हा कायदा रद्द करण्यात आला. म्हणजे सत्याग्रह हा जो मार्ग होता हा चांगला मार्ग होता, हा सफल व्हायचा. याच्यामुळे अनेक लोकांना न्याय मिळालेला दिसून येतो. असा हा मार्ग होता सत्याग्रहाचा मार्ग. म्हणजे महात्मा गांधींनी आपल्या कार्याची सुरुवात कुठे केली होती? दक्षिण आफ्रिकेमध्ये. पहिला सत्याग्रह कुठे केला होता? दक्षिण आफ्रिकेमध्ये. तर अशा प्रकारे महात्मा गांधी यांनी आपल्या कार्याची सुरुवात दक्षिण आफ्रिकेमध्ये केली असं सांगता येतं. एक लक्षात घ्या, ज्याप्रमाणे आपण भारतामध्ये महात्मा गांधी यांना मानतो त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेमध्ये सुद्धा महात्मा गांधींना खूप मानलं जातं. दक्षिण आफ्रिकेमध्ये 2 लोकांना जास्त मानतात. एका व्यक्तीचं नाव आहे, एक मिनिट, नेल्सन मंडेला. या नेल्सन मंडेलाने कृष्णवर्णीय लोकांना त्या ठिकाणी खरा न्याय मिळवून दिलेला आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये. म्हणजे नेल्सन मंडेला यांना खूप मानतात आणि नेल्सन मंडेला नंतर मानतात त्यांना महात्मा गांधी यांना. म्हणजे महात्मा गांधींचे पुतळे ज्याप्रमाणे भारतात आहे, जर तुम्ही दक्षिण आफ्रिकेमध्ये गेला तर त्या ठिकाणी सुद्धा महात्मा गांधीचे पुतळे आपल्याला दिसून येतात. म्हणजे महात्मा गांधींना त्या ठिकाणी मानतात कारण त्या ठिकाणच्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी महात्मा गांधींनी सत्याग्रहाचा अवलंब केला होता. आता आपल्याला बघायचं आहे की महात्मा गांधींचं भारतामध्ये आगमन झालं, म्हणजे महात्मा गांधी भारतामध्ये परत आले. महात्मा गांधींचे
भारतात आगमन. आपल्याला माहिती आहे की दक्षिण आफ्रिकेमध्ये ते वकिलीचा व्यवसाय करायला गेले होते, परंतु महात्मा गांधी भारतामध्ये परत आले 9 जानेवारी 1915. 9 जानेवारी 1915. महात्मा गांधी भारतामध्ये केव्हा परत आले? 9 जानेवारी 1915 भारतामध्ये ते परत आले. मग जेव्हा ते भारतामध्ये परत आले तेव्हा ते सुरुवातीला आपल्या राजकीय गुरु जे त्यांना जे महात्मा गांधी ज्यांना गुरु मानत होते त्यांना ते भेटायला गेले. त्यांचे राजकीय गुरु होते गोपाळ कृष्ण गोखले. कोण होते त्यांचे राजकीय गुरु? गोपाळ कृष्ण गोखले. या गोपाळ कृष्ण गोखलेंना ते जेव्हा भेटायला गेले तेव्हा त्यांनी महात्मा गांधींना एक सल्ला दिला, जर तुम्हाला भारताची खरी परिस्थिती बघायची असेल तर तुम्ही भारतामध्ये दौरा काढा, खेड्यापाड्यापर्यंत जा, तेव्हा तुम्हाला खरी भारताची परिस्थिती समजेल. असा सल्ला गोपाळ कृष्ण गोखले यांनी महात्मा गांधींना दिला. काय सांगितलं? जर तुम्हाला भारताची खरी परिस्थिती बघायची असेल तर तुम्ही भारतभर दौरा काढा, भारतामध्ये जा, फिरा आणि त्याच्यामध्ये भारतीय लोकांची परिस्थिती बघा, तेव्हा तुम्हाला भारतभर दौरा काढल्यानंतर भारतीय लोकांची परिस्थिती समजेल. मग महात्मा गांधींनी तसंच केलं. महात्मा गांधी त्या ठिकाणी पूर्ण भारतभर फिरले आणि पूर्ण भारतभर फिरल्यानंतर त्यांना गरीब लोकांची दयनीय परिस्थिती पाहायला मिळाली. बेकार जे झालेले होते, छोटे छोटे उद्योग करणारे लोक होते, बेकार झालेल्या लोकांची खरी परिस्थिती त्यांना बघायला मिळाली. शेतकरी लोकांवर जो अन्याय अत्याचार होत होता ती परिस्थिती त्यांना बघायला मिळाली. आणि त्यावेळेस त्यांनी व्रत घेतलं की मी पूर्ण आयुष्य भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी वाहून नेईल. म्हणजे त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य भारतासाठी त्या ठिकाणी वाहून नेलेलं दिसून येतं. असे होते महात्मा गांधी. यांनी जेव्हा पूर्ण भारतभर दौरा केला तेव्हा त्यांना समजलं की ही अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमधून जर बाहेर काढायचे असेल तर मग मी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल, असं वचन त्या ठिकाणी त्यांनी घेतलं. मग महात्मा गांधी यांचं स्वतःचं जरी घर असलं तरी ते एका आश्रमामध्ये राहायचे. मग त्यांचं आश्रम कुठे होतं? तर गुजरातमध्ये एक साबरमती नदी आहे, त्या साबरमती नदीच्या काठी त्यांचं एक आश्रम होतं. त्याला साबरमतीचं आश्रम म्हणतात. साबरमती के संत तुने कर दिया कमाल, आपण ऐकतोय खूप वेळेस. तर साबरमतीचं आश्रमामध्ये महात्मा गांधी त्या ठिकाणी राहायचे. अहमदाबाद जवळ एक साबरमती नदी वाहते, त्या साबरमती नदीच्या काठी त्यांचं एक आश्रम होतं, त्या ठिकाणी राहायचे. आणि त्या ठिकाणी मग त्यांनी भारतीय लोकांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक अभिनव तंत्राचा वापर केला. ते अभिनव तंत्र म्हणजेच काय? तर सत्याग्रह. सत्याग्रहाद्वारे त्यांनी भारतीय लोकांना स्वातंत्र्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मग सत्याग्रह म्हणजे काय? आता सत्याग्रहाचं तत्वज्ञान आपल्याला बघायचं आहे. सत्याग्रहाचे तत्वज्ञान. सत्याग्रहाचे तत्वज्ञान. सत्याग्रहाचे तत्वज्ञान म्हणजे नेमकं काय? बघा, महात्मा गांधी यांनी सत्याग्रह हे नवीन तंत्र लोक व चळवळीत आणले असं म्हणतात. म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधींनी कोणत्या तंत्राचा अवलंब केला? सत्याग्रह या मार्गाचा अवलंब केला. मग सत्याग्रह म्हणजे काय? तर सत्य प्लस आग्रह. शब्दाची जर फोड केली तर आपल्याला कळतं सत्य प्लस आग्रह म्हणजे सत्याचा आग्रह धरणे. सत्याचा आग्रह धरणे म्हणजे सत्याग्रह. म्हणजे नेहमी सत्य बोलायचं. सत्याचा आग्रह धरणे म्हणजे सत्याग्रह. हे नवीन धोरण होतं. सत्याग्रह म्हणजे नेमकं काय? त्याचं उद्दिष्ट काय? तर जे व्यक्ती आपल्यावर अन्याय अत्याचार करतात, मग मला सांगा भारतीय लोकांवर अन्याय अत्याचार कोण करत होतं? ब्रिटिश लोक करत होते, कारण ते भारतावर त्यांचं राज्य होतं. म्हणून जे लोक भारतीय लोकांवर अन्याय अत्याचार करतात, भारतीयवरच काय की जगामध्ये कुठेही जे लोक दुसऱ्या लोकांवर अन्याय अत्याचार करतात अशा लोकांना सत्याची व न्यायाची जाणीव करून देणे की तुम्ही आमच्यावर अन्याय अत्याचार करता आहेत. मग त्यांना सांगायचं की तुम्ही आमच्यावर अन्याय अत्याचार करतायत, सत्याची आणि न्यायाची आम्हाला न्याय द्या, आमच्यावर अन्याय अत्याचार करू नका. म्हणजे जे लोक आपल्यावर अन्याय अत्याचार करतायत अशा लोकांना सत्याची व न्यायाची जाणीव करून देणे आणि अहिंसेच्या मार्गाने हिंसा करायची नाही त्याच्यावर. जे आपल्यावर अन्याय अत्याचार करायची, तुम्ही ऐकलं असेल कुठेतरी एखाद्या चित्रपटामध्ये पाहिलं बी असेल की जर कधी कोणी आपल्या एका कानाखाली मारली तर आपण त्याला पलटून मारायचं नाही, दुसरा कानपुडे करायची, म्हणजे त्याचा जो संताप आहे तो आपोआप कमी होईल. म्हणजेच जे लोक आपल्यावर अन्याय अत्याचार करतायत अशा लोकांना अहिंसेच्या मार्गाने सत्याची व न्यायाची जाणीव करून देणे व त्याचं मतपरिवर्तन घडून आणणे या मार्गाला सत्याग्रह मार्ग असे म्हणतात. हे उद्दिष्ट सत्याग्रहाचे होते. काय होतं की जे लोक आपल्यावर अन्याय अत्याचार करत आहेत
अशा लोकांना अहिंसेच्या मार्गाने सत्य व न्यायाची जाणीव करून देणे आणि त्याचं मतपरिवर्तन घडवून आणणे म्हणजे सत्याग्रह. सत्याचा आग्रह धरणे म्हणजे सत्याग्रह. मग सत्याग्रह म्हणजे जे लोक, आता त्यांनी असं सांगितलं की सत्याग्रह कोणीही करू शकतं. तो गरीब असो, श्रीमंत असो, वेगवेगळ्या धर्माचे असले, मुस्लिम असो, हिंदू असो, स्त्री असो, पुरुष असो, कोणीही असो, सत्याग्रह कोणीही करू शकतं. सत्याग्रह फक्त विशिष्ट व्यक्ती करेल असं नाही. ज्या ज्या लोकांवर अन्याय अत्याचार झाला तो व्यक्ती सत्याग्रह करू शकतो. पण सत्याग्रह करणाऱ्यांनी दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. कधीही खोटं बोलायचं नाही आणि कधीही हिंसा करायची नाही. म्हणजे कुणालाही कधीही परत मारायचं नाही, उलटून हात उचलायचा नाही त्याच्यावर, आणि कधीही खोटं बोलायचं नाही. असा व्यक्ती त्या ठिकाणी सत्याग्रह करेल. कुणीही करेल, स्त्री, पुरुष, हिंदू, मुस्लिम, म्हातारा माणूस असेल, एखादा लहान मुलगा असेल, कुणीही सत्याग्रह करू शकेल. पण सत्याग्रह करणाऱ्यांनी दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. कोणत्या गोष्टी? सत्याग्रह करणाऱ्यांनी कधीही खोटं बोलायचं नाही, सत्याग्रह करणाऱ्यांनी कधीही हिंसा करायची नाही. याला म्हणतात सत्याग्रह. मग सत्याग्रह आफ्रिकेमध्ये महात्मा गांधींनी केला, भारतामध्ये महात्मा गांधींनी सत्याग्रहाची सुरुवात केली. आता यानंतर आपल्याला भरपूर सत्याग्रह बघायचे. मग हे सत्याग्रह फक्त भारतातच झाले नाही, तर हे सत्याग्रह जगभरात होऊ लागले. महात्मा गांधी यांचं तत्वज्ञान जेव्हा जगामधील इतर लोकांना त्यांनी पाहिलं की महात्मा गांधी भारतामध्ये सत्याग्रह करतायत, सत्याग्रहाद्वारे भारतीय लोकांना न्याय मिळवून देत आहेत, तेव्हा आपणही सत्याग्रह करायला पाहिजे असं जगामधल्या इतर लोकांना वाटलं. मग त्याच्यामध्ये दोन प्रमुख व्यक्ती आहेत. अमेरिकेमध्ये सुद्धा कृष्णवर्णीय लोकांवर अन्याय अत्याचार होत होता. मग अमेरिकेमधील लोकांवरला न्याय मिळवून देण्यासाठी मार्टिन ल्युथर किंग, अमेरिकेमधील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कोण होते? मार्टिन ल्युथर किंग यांनी अमेरिकेमध्ये सत्याग्रह मार्गाचा अवलंब केला. अमेरिकेमध्ये आणि आफ्रिका, पहिले महात्मा गांधींनी ते सत्याग्रह केला, पण महात्मा गांधी जेव्हा भारतात येऊन गेले तेव्हा आफ्रिकेमध्ये मग कोणी केला? तर नेल्सन मंडेला यांनी सत्याग्रह मार्गाचा अवलंब केला. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जसं महात्मा गांधींनी भारतात सत्याग्रह मार्गाचा अवलंब केला, भारतीय लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी जसं भारतामध्ये सत्याग्रह मार्गाचा अवलंब झाला, अगदी त्याचप्रमाणे अमेरिकेमध्ये मार्टिन ल्युथर किंग यांनी सत्याग्रह मार्गाचा अवलंब केला. आफ्रिकामध्ये नेल्सन मंडेला यांनी सत्याग्रह मार्गाचा अवलंब केला. तर अशा प्रकारे सत्याग्रह मार्गाचा अवलंब पूर्ण जगभरात झालेला आपल्याला दिसून येतो. तर असा होता हा सत्याग्रह. मग भारतामध्ये कुठे कुठे सत्याग्रह झाला तो आपल्याला पाहायचा आहे. आता भारतामधले एक एक सत्याग्रह बघू. आता भारतामध्ये पहिला सत्याग्रह बघायचा आहे आपल्याला, चंपारण्यचा सत्याग्रह. चंपारण्य सत्याग्रह हा 1917ला झालेला दिसून येतो. चंपारण्याचा सत्याग्रह 1917ला झालेला आहे. आता बघा, सत्याग्रह म्हणजे काय? सत्य आणि न्याय, सत्याचा आग्रह धरणे, अन्याय करणाऱ्या व्यक्तीला सत्य आणि न्यायाची जाणीव करून देणे अहिंसेच्या मार्गाने आणि त्याचं मतपरिवर्तन घडवून आणणे, याला म्हणतात सत्याग्रह. मग सत्याग्रह भारतामध्ये झाला. पहिला सत्याग्रह झाला चंपारण्यामध्ये 1917ला. एक लक्षात ठेवायचं, भारतातला पहिला सत्याग्रह कुठे झाला? चंपारण्याला. केव्हा झाला? 1917ला. महात्मा गांधी भारतात केव्हा परत आले होते? 1915ला. म्हणजे 2 वर्षानंतर त्यांनी सत्याग्रहाला सुरुवात केली होती. मग चंपारण्य कुठे आहे? तर बिहारमध्ये. बिहारमधला एक तो भाग आहे बिहारमध्ये चंपारण्य नावाचा भाग आहे. चंपारण्यामध्ये ना मळे आहेत. मळे म्हणजे काही शेतीचे मोठमोठे भाग, ज्या ठिकाणी पिकांची लागवड केली जाते, असे मळे आहेत. मग तिथे जे मळे मालक होते किंवा इंग्रज लोक असतील, त्या इंग्रज लोकांनी प्रोत्साहन दिलं होतं म्हणजे तिथल्या शेतकऱ्यांना. त्या मळे मालकांनी काय केलं? चंपारण्यामध्ये शेतकऱ्यांना नीळ पेरण्याची सक्ती केली. कोणतं पीक? नीळ तुम्ही ऐकलं असेल, कपड्यामध्ये टाकायचं नीळ, या पेन मधलं नीळ, भरपूर रंगकामामध्ये नीळचा वापर होतो. मग हे नीळाचं उत्पादन घेतलं जातं. मग हे नीळाचं उत्पादन घेण्याची सक्ती त्यांनी चंपारण्यामध्ये तिथल्या शेतकऱ्यांवर केली. तिथल्या शेतकऱ्यांवर त्यांनी कोणती सक्ती केली की तुम्हाला फक्त कोणतं पीक पेरावं लागेल? नीळच पीक पेरावं लागेल, दुसरं पीक पेरता येणार नाही. अगोदरचे शेतकरी काय करायचे? जेव्हा इंग्रज आले नव्हते त्यावेळेस अन्नधान्याची लागवड करायचे. अन्नधान्य विकलं गेलं नाही तर मग ते आपल्या खाण्यासाठी उपयोग करायचे, गावाच्या लोकांच्या गरजा भागवण्यासाठी उपयोग करायचे. परंतु नीळचं काय? नीळ तर खाता पण येत नाही. जर कधी ते विकलं गेलं नाही तर मग त्या ठिकाणी नीळ विकता पण येत नाही, खाता पण येत नाही. मग तिथल्या शेतकऱ्यांना फायद्याचं होतं की तोट्याचं होतं? ते नुकसानीचं होतं, तोट्याचं होतं. कारण नीळ हे पिकाची जरी सक्ती केली, अगोदर तिथल्या शेतकऱ्यांना खूप फायदा झाला,
पण इंग्रजांनी त्याची ठराविक किंमत ठरवून दिली की याच किमतीला तुम्हाला नीळ विकावं लागेल. ठराविक किंमत होती. मग दुष्काळ पडो अथवा नको पडो, तुमचं उत्पन्न वाढो अथवा कमी हो, आम्हाला काही घेणं देणं नाही. एकच किंमत त्यांनी ठरवून दिलेली होती. म्हणून तिथल्या शेतकऱ्यांवर खूप अन्याय अत्याचार होत होता. तिथला शेतकरी खूप त्रासून गेला होता. तिथल्या शेतकऱ्यांना असं वाटायचं की आपण नीळ ऐवजी दुसरं पीक पेरायचं, परंतु तिथले मडे मालक त्यांना बळजबरी करायचे, नाही तुम्हाला नीळच पेरावं लागेल. म्हणून तिथल्या शेतकऱ्यांवर अन्याय अत्याचार होत होता. म्हणून अशा शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तिथल्या शेतकऱ्यांनी सत्याग्रह या मार्गाचा अवलंब केला. म्हणजे महात्मा गांधी त्या ठिकाणी गेले चंपारण्याला आणि तिथल्या शेतकऱ्यांना त्यांनी एकत्र केलं. जर तुम्हाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर मग आपण काय करायचा, सत्याग्रह करायचा. मग महात्मा गांधींनी पहिला सत्याग्रह कुठे केला, चंपारण्याला. केव्हा केला, 1917ला. आणि या सत्याग्रहाद्वारे तिथल्या लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम या महात्मा गांधींनी करून केलेलं दिसून येतं. असा होता हा चंपारण्याचा सत्याग्रह. दुसरा सत्याग्रह बघायचा आहे आपल्याला खेडा या ठिकाणचा. खेडा सत्याग्रह. खेडा सत्याग्रह झालेला आहे 1918ला. खेडा हा सत्याग्रह केव्हा झालेला आहे, 1918ला. जसं चंपारण्याच्या शेतकऱ्याला बिहारमधलं होतं, चंपारण्य शेतकऱ्याला नीळ पेरण्याची सक्ती केली होती, तसं खेडा हा जो सत्याग्रह आहे, खेडा हा जिल्हा आहे गुजरात मधला. कुठला आहे तो, गुजरात. आणि या खेडा जिल्ह्यामध्ये वारंवार दुष्काळ पडतो. खेडा जिल्ह्यामध्ये वारंवार दुष्काळाची परिस्थिती असते. तुम्ही लगान चित्रपट पाहिला असेल, त्या लगान चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे की तिथे दुष्काळ पडतो तरी तिथले इंग्रज लोक तिथल्या शेतकऱ्यांकडून कर घेतात, दुप्पटचा कर घेतात, असं त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. म्हणजे गुजरातमधला हा जो खेडा नावाचा जिल्हा आहे, त्या खेडा जिल्ह्यामध्ये वारंवार दुष्काळ पडतात. पण इंग्रजांचं एक तत्व होतं, कर घेण्याच्या पद्धती आपण मागे पाहिलेल्या आहे पाठामध्ये, की दुष्काळ पडो अथवा नको पडो, आम्हाला काही घेणं देणं नाही. दुष्काळ पडो अथवा नको पडो, तुम्हाला कर द्यावाच लागेल. काय पद्धत होती त्यांची, दुष्काळ पडो अथवा नको पडो, तुम्हाला काय द्यावं लागेल, कर द्यावाच लागेल. अशी पद्धत इंग्रजांची होती. म्हणून खेडा या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांवर खूप अन्याय आणि अत्याचार होत होता. खेड्यामधील जे शेतकरी होते हे त्रासून गेले होते. त्यांना वाटत होतं की जरी दुष्काळ पडला तरी कर द्यावाच लागतो. मग जर इंग्रजांना कर देऊन टाकला तर आपण खायचं काय, म्हणून त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत होता. म्हणून खेडा जिल्ह्यामध्ये महात्मा गांधी गेले आणि महात्मा गांधींनी त्यांना कर माफ व्हावा यासाठी सत्याग्रह घडून आणला 1918ला. आणि तो सत्याग्रह सफल झाला आणि काही वर्षानंतरच मग महात्मा गांधींच्या सत्याग्रहामुळे खेड्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना कर माफ त्या ठिकाणी झालेला दिसून येतो. तर असा होता हा खेडाचा सत्याग्रह. अहमदाबादचा सत्याग्रह. आता अहमदाबादच्या सत्याग्रहाचा जर विचार केला, अहमदाबादच्या लढाईचा जर विचार केला, आता अहमदाबाद म्हणजे नेमकं काय, तर अहमदाबाद हे गुजरातमधलं एक मोठं शहर आहे. अहमदाबाद या ठिकाणी खूप कापड गिरण्या आहेत. अगोदर भारतामध्ये कापड गिरण्या मुंबई या शहरामध्ये होत्या, परंतु मुंबई या शहरामधल्या कापड गिरण्या अहमदाबाद आणि सुरतला गेल्या. हे आपल्याला 9वी मध्ये आपला आहेच. मग अहमदाबाद या ठिकाणी ज्या कापड गिरण्या होत्या, या कापड गिरण्यामध्ये काम करणारे जे कारागीर होते त्यांना म्हणतात गिरणी कामगार. अहमदाबाद मधले कामगार. पहिल्या महायुद्धामध्ये, आता पहिल्या महायुद्धाचा कालखंड लक्षात ठेवायचा आहे. पहिलं महायुद्ध झालेलं 1914 ते 1918. पहिलं महायुद्ध केव्हा झालेलं, 1914 ते 1918. या पहिल्या महायुद्धामध्ये भारताने इंग्लंडला मदत केली होती आणि मदत केल्यामुळेच त्यांचा विजय पण झाला होता. आता भारतीय लोकांनी मदत केली, त्यांचा विजय झाला, पण त्याचा परिणाम असा झाला की पहिल्या युद्धामध्ये भारतामध्ये महागाई वाढली. भारताची काही चूक नसताना भारतामध्ये महागाई वाढली. आता वाढली तर वाढली, पण तिथल्या कामगारांचं वेतन तर वाढायला पाहिजे ना. महागाई वाढली म्हणजे वेतन वाढायला पाहिजे. परंतु तिथले जे गिरणी मालक होते, ते अहमदाबादचे गिरणी मालक तिथल्या कामगारांना पगारामध्ये वाढच करून देत नव्हते. अहमदाबादमधले जे गिरणी मालक होते त्यांनी तिथल्या कामगारांना पगार वाढवून दिली नाही. तिथल्या लोकांवर अन्याय अत्याचार झाला. म्हणून अहमदाबादचे कामगार लोक एकत्र आले आणि त्यांनी महात्मा गांधींना सांगितलं की आम्हाला पगार वाढ हवी आहे, वेतन वाढल्यामुळे महागाई वाढल्यामुळे आम्हाला पगार वाढ हवी आहे. म्हणून महात्मा गांधींनी त्यांना सल्ला दिला की जर तुम्हाला पगार वाढ हवी असेल तर मग तुम्हाला सत्याग्रह करावा लागेल. मग सगळे अहमदाबादचे कारागीर एकत्र आले, कामगार एकत्र आले आणि त्यांनी सत्याग्रह मार्गाचा अवलंब केला. महात्मा गांधींनी त्यांचं नेतृत्व केलं आणि थोड्याच दिवसात मग गिरणी मालक जे होते त्या मालकांनी अहमदाबादच्या कामगारांना पगार वाढवून दिले. तर असा होता अहमदाबादचा कामगार लढा. आता आपल्याला बघायचंय रोलेट कायद्याविरुद्ध सत्याग्रह. तर रोलेट कायद्याविरुद्ध सत्याग्रह 1917 ते 1919चा जो कालखंड आहे, 17 मार्च 1919 हा जो दिनांक आहे, ही जी तारीख आहे, या तारखेला हा रोलेट कायदा झालेला आहे. आणि या रोलेट कायदा अतिशय वाईट कायदा होता, म्हणून त्याच्या विरुद्ध मग भारतामध्ये सत्याग्रह झाला. त्याचा आपल्याला बघायचंय 17 मार्च 1919. त्या अगोदर जे बोललं गेलं ते
सोडून द्या. आता हे लक्षात ठेवा, 17 मार्च 1919 या तारखेला हा रोलेट कायदा झालेला आहे. मग हा कायदा कसा होता बघा. अगोदर हा कायदा का झाला? भारतीय लोकांनी पहिल्या महायुद्धामध्ये इंग्लंडला मदत केली होती, आपण पाहिलं. भारतीय लोकांनी इंग्लंडला मदत केली होती. ब्रिटिशांना मदत केल्यामुळे त्यांचा विजय झाला होता. तसे भरपूर देशांचा विजय झालेला आहे, कारण की ती मित्र राष्ट्रामध्ये होते. त्याच्यामध्ये भारतीय लोकांनी इंग्लंडला मदत केल्यामुळे मग ब्रिटिशांचा त्या ठिकाणी विजय झाला. फक्त ब्रिटिशांचा नाही तर फ्रान्स होते, पोर्तुगीज होते, सोव्हिएत युनियन होता, इटली होता. हे देश एकाकडे होते आणि दुसरे देश एका बाजूला होते. मग मित्र राष्ट्रामध्ये ब्रिटनचा विजय झाला होता. मग ब्रिटनचा विजय झाला. भारतीय लोकांना असं वाटलं की आपण त्यांना मदत केली, त्यांचा विजय झाला म्हणजे आपल्याला चांगली वागणूक मिळेल. परंतु उलट झालं. पहिल्या महायुद्धामध्ये जरी इंग्लंडचा विजय झाला, ब्रिटिशांचा विजय झाला, तरी त्यांनी भारतीय लोकांना चांगली वागणूक दिली नाही. उलट भारतामध्ये महागाई वाढवून टाकली. भारतीय लोकांना वाईट वागणूक द्यायची. भारतीय लोकांकडून जास्त कर घेऊ लागले. मग भारतीय जनता वाढत्या किमती, वाढलेले कर या आर्थिक त्रासाला कंटाळले की आपण एवढी मदत करून सुद्धा इंग्रज लोक आपल्यावर कर वाढवतायत, आपल्यावर कर घेत आहेत, आपली चूक नसताना आपल्याला वाईट वागणूक देत आहेत. मग आता आपण शांत बसायचं नाही. मग भारतीय लोकांच्या मनामध्ये असंतोष खदगदला. म्हणजे भारतीय लोक खूप नाराज झाले. मग हा असंतोष दडपण्यासाठी, भारतीय लोकांच्या मनामधला असंतोष दडपण्यासाठी इंग्रजांनी एका व्यक्तीची नेमणूक केली. त्या व्यक्तीचं नाव होतं सर सिडनी रोलेट. काय नाव त्या व्यक्तीचं? सर सिडनी रोलेट. सर सिडनी रोलेट यांनी 17 मार्च 1919ला सर सिडनी रोलेट यांनी 17 मार्च 1919ला एक कायदा केला. त्या कायद्याला रोलेट कायदा असे म्हणतात. त्या कायद्याला कोणता कायदा म्हणतात? रोलेट कायदा. या कायदा मंजूर होऊ नये म्हणून भारतीय प्रतिनिधींनी खूप प्रयत्न केला. भारतीय प्रतिनिधी ते कायदे मंडळामध्ये होते. हे कायदे मंडळामध्ये त्यांनी खूप विरोध केला की हा कायदा करू नका. पण भारतीय लोकांचं त्यांनी ऐकलं नाही आणि शेवटी त्यांनी हा कायदा केला. मग सर सिडनी रोलेट यांनी जो कायदा केला, हा कायदा अतिशय वाईट होता, अतिशय जाचक होता. मग हा कायदा कसा होता की भारतीय लोकांची विना चौकशी अटक करायची. चौकशी न करता अटक. जर संशय पण झाला की त्यांनी इंग्रजांविरुद्ध काही कारस्थान केलं, चौकशी करायची नाही, डायरेक्ट अटक करायची. अटक करून त्यांना तुरुंगात डांबायचं. नंतर रोलेट कायद्यानुसार जर अटक झालेली असेल तर त्याला न्यायालयापुढे न सादर करता त्याला तुरुंगात डांबायचं. एक लक्षात घ्या, जर कधी पोलिसांनी आपल्याला अटक केली आणि जर तुरुंगात न्यायचं असेल तर अगोदर आपल्याला न्यायालयासमोर हजर करावं लागेल की याने हा गुन्हा केलेला आहे. मग जर न्यायालयाने सांगितलं की हो याने गुन्हा केलेला आहे, याला तुरुंगात टाका, तरच त्याला तुरुंगात टाकता येईल. परंतु झालं काय की रोलेट कायद्यानुसार जर अटक झाली तर रोलेट कायद्यानुसार अटक झाल्यानंतर त्याला न्यायालयापुढे हजर न करता, न्यायालयापुढे घेऊन न जाता डायरेक्ट त्याला तुरुंगात डांबायचं आणि त्याला जबर शिक्षा करायची. आणि या शिक्षेविरुद्ध न्यायालयात दाद मागता येत नव्हती, न्यायालयात जाता येत नव्हतं. रोलेट कायद्यानुसार जर तो अटक झालेला असेल तर त्याला न्यायालयात दाद मागता येत नव्हती, त्याला जबर शिक्षा मिळत होती. मग हा कायदा खूप वाईट होता. भारतीय लोकांच्या हक्कावर गदा आणणारा हा कायदा होता. मग हा कायदा रद्द व्हावा यासाठी भारतीय लोकांनी सत्याग्रह केला. हा कायदा वाईट असल्यामुळे भारतीय लोक या कायद्याला काळा कायदा म्हणायचे. कोणता कायदा म्हणायचे? काळा कायदा. हा रोलेट कायदा इतका वाईट कायदा होता की विना चौकशी अटक व्हायची, विना चौकशी तर अटक व्हायची, पण तुरुंगात डायरेक्ट त्या ठिकाणी डांबायचे न सांगता, न्यायालयापुढे हजर न करता. आणि जर कधी त्याला न्यायालयात दाद मागायची असेल तर ती पण मागता येत नव्हती. मग भारतीय लोकांच्या हक्कांवर गदा आणणारा हा कायद्याला भारतीय लोक कोणता कायदा म्हणायचे? काळा कायदा म्हणायचे. मग या काळ्या कायद्याला रद्द करण्यासाठी भारतामध्ये सत्याग्रह झालेला दिसून येतात. आणि सत्याग्रहामध्ये एक मोठी घटना झालेली आहे. ती घटना म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड. मग ती जालियनवाला बाग हत्याकांड कशी झाली ते आपण पाहू. आता आपल्याला बघायचंय जालियनवाला बाग हत्याकांड. मग हे जालियनवाला बाग हत्याकांड कसं झालं ते आपल्याला पाहायचं आहे. आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये इंग्रजांनी रोलेट कायदा केला होता. रोलेट कायदा अतिशय वाईट होता, अतिशय जाचक होता. या कायद्याला भारतीय लोक काळा कायदा म्हणायचे. मग या कायद्याला पूर्ण भारतभर विरोध झाला. पूर्ण भारतीय लोक या कायद्याला कंटाळले आणि पूर्ण भारतभर त्याला विरोध झाला. परंतु सगळ्यात जास्त विरोध कुठे झाला तर पंजाब प्रांतामध्ये. कुठे झाला? पंजाब प्रांतामध्ये. पंजाब प्रांतामध्ये या कायद्याविरुद्ध प्रखर धोरण त्या ठिकाणी राबवलं गेलं. म्हणजे त्या ठिकाणी चळवळी होऊ लागले, उठाव होऊ लागले, आंदोलन होऊ लागले. मग पंजाब प्रांतामध्ये या कायद्याला जास्त विरोध झाल्यामुळे सरकारने या पंजाबमध्ये दडपशाहीचे सत्र सुरू केले. दडपशाही धोरण अवलंबलं. म्हणजे काय केलं
की पंजाबमध्ये महात्मा गांधी यांची प्रवेशावर बंदी घातली, की महात्मा गांधी यांना पंजाबमध्ये जाता येणार नाही. नंतर पंजाबमधलं एक ठिकाण होतं अमृतसर. अमृतसर या ठिकाणी केंद्र झालं होतं ते रोलेट कायद्याला विरोध करण्याचं, अमृतसर या ठिकाणी. तर अमृतसर या ठिकाणी जनरल डायर नावाचा एक पोलीस अधिकारी होता. या जनरल डायरने सभाबंदीचा हुकूम काढला. त्या व्यक्तीचं नाव काय होतं? जनरल डायर. या जनरल डायर व्यक्तीने काय केलं? सभाबंदीचा हुकूम काढला की अमृतसर या ठिकाणी तुम्हाला सभा घेता येणार नाही, आणि जो सभा घेईल मग त्याच्यावर त्या ठिकाणी खूप मोठी कारवाई केली जाईल, त्याला खूप मोठी शिक्षा केली जाईल, असा सभाबंदीचा हुकूम त्या ठिकाणी काढण्यात आला. नंतर अमृतसर या ठिकाणी 2 लोकांनी हरताळी केल्या होत्या. ते 2 लोक होते डॉक्टर सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू. कोण कोण? डॉक्टर सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू. डॉक्टर सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू या 2 लोकांना अटक झाली होती. कोणते व्यक्ती आहेत ते? डॉक्टर सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू या 2 लोकांना हरताळ केल्यामुळे अटक केली होती. मग पंजाबचे लोक खूप नाराज झाले, अमृतसरचे लोक खूप नाराज झाले, आणि या कायद्याविरुद्ध त्यांनी खूप मोठी सभा घेण्याचं आयोजन केलं. प्लॅनिंग केली की आपण एकत्र सभा घ्यायची, आणि त्यांनी तारीख ठरवली 13 एप्रिल 1919. 13 एप्रिल 1919 या तारखेला त्यांनी सत्याग्रह करण्याचं निश्चित केलं. या कायद्याला त्यांनी एकत्र येण्याचं निश्चित केलं. आता या तारखेला म्हणजे 13 एप्रिल 1919ला बैसाखी सण असतो त्यांचा. 2 सण असतात, एक बैसाखी आणि एक तीज. या बैसाखी सणानिमित्त त्यांनी अमृतसर या ठिकाणी सभा घेण्याचं आयोजन केलं की आपण अमृतसर या ठिकाणी एकत्र यायचं. कुठे एकत्र यायचं? जालियनवाला बाग. त्या ठिकाणी जालियनवाला बाग ठिकाण आहे. जर तुम्ही अमृतसरला गेलात तर मग सुवर्ण मंदिरच्या जवळच येते जालियनवाला बाग. या जालियनवाला बागामध्ये आपण एकत्र यायचं. केव्हा? 13 एप्रिल 1919ला, कारण त्या दिवशी बैसाखी सण होता. मग त्यांनी एकत्र कसं यायचं? तर त्या ठिकाणी आपण यात्रा भरवायची आणि या यात्रेनिमित्त आपण एकत्र यायचं. मग 13 एप्रिल 1919ला बैसाखी सणानिमित्त त्या ठिकाणी यात्रा भरवली, छोटी यात्रा भरवली, आणि मग शेकडो लोक, हजारो लोक त्या ठिकाणी एकत्र आले. आता हा जो जालियनवाला बाग आहे हा काही खूप मोठा बाग आहे असं नाही. एक मोठं पटांगण असेल, छोटं म्हणजे एक मोठं पटांगण आहे. त्या ठिकाणी बगीचा होता, बाग होता, आणि या बागेमध्ये जाण्याची एकच वाट होती, पाऊलवाट. एक पाऊलवाट होती. त्या पाऊलवाटेद्वारेच त्या बागेमध्ये प्रवेश मिळायचा. मग बैसाखी सणानिमित्त हजारो लोक एकत्र आले 13 एप्रिल 1919ला, आणि या जालियनवाला बागमध्ये एकत्र आल्यानंतर त्या ठिकाणी हा जनरल डायर आपला सैन्याचा तोफा घेऊन त्या ठिकाणी गेला, आणि ती जी पाऊलवाट होती ती पाऊलवाट त्यांनी बंदिस्त करून टाकली, बंद करून टाकली. त्या ठिकाणी गाड्या आडव्या लावून दिल्या, पोलीस उभे करून दिले, सैनिक उभं करून दिले, आणि ह्या जनरल डायरने त्या जालियनवाली बागाची वाट बंद केल्यामुळे त्या लोकांना आता पडता पण येत नव्हतं, जाता पण येत नव्हतं. आणि त्यांनी काय केलं की आदेश न देता बेछूट गोळीबाराचा, म्हणजे त्या लोकांना कल्पना न देता, वास्तविक बघायला बिचाऱ्या त्या लोकांची काही चूक नव्हती, त्या लोकांकडे शस्त्र नव्हती, ते फक्त एकत्र आले होते सभा घेण्यासाठी, यात्राच्या निमित्ताने एकत्र आले होते. पण अशा बिना शस्त्रधारी लोकांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता, त्यांना काही सांगितलं नाही, आणि डायरेक्ट आदेश देऊन टाकला बेछूट गोळीबाराचा, गोळीबार करून टाकला. आणि त्या ठिकाणी मग गोळीबाराच्या फैरी त्या ठिकाणी झाडल्या गेल्या. 1600 फैरी म्हणजे 1600 गोळ्या झाडल्या गेल्या. मग अशा जालियनवाला बागमध्ये जमलेल्या लोकांवर बेछूट गोळीबार झाल्यामुळे जवळजवळ सुमारे 400 स्त्री पुरुष मरण पावले, मृत्यू पावले. अशा निरपराध लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला की त्या लोकांकडे शस्त्र नव्हती, ते लोक काही हिंसा करत नव्हत्या. अशा अहिंसक लोकांवर त्यांनी या जनरल डायरने गोळीबार करून टाकला. मग 400 स्त्री पुरुष या लोकांचा मृत्यू झाला. त्या ठिकाणी एक विहीर होती, त्या गोळीबारापासून वाचण्यासाठी अनेक पुरुष, अनेक स्त्रिया त्या ठिकाणी विहिरीमध्ये उड्या घेऊ लागल्या, त्यांचाही मृत्यू होऊ लागल्या. भरपूर लोक त्या ठिकाणी जखमी झाले. परंतु जालियनवाला बाग हत्याकांड अमृतसर या ठिकाणी झाला होता, त्या ठिकाणी बेछूट गोळीबार झाली होती, म्हणून तिथल्या सरकारने त्या ठिकाणी संचारबंदीचा घोषणा करून टाकली की या ठिकाणी संचारबंदी, त्याला कर्फ्यू म्हणतात. संचारबंदी केल्यामुळे त्या जालियनवाला बागमध्ये जे जखमी झालेले लोक होते, त्या जखमी झालेल्या लोकांवर उपचार झाल्याने बऱ्याच लोकांना परत मृत्यू झाला. मग हा जो हत्याकांड होतं, हे जे हत्याकांड होतं, हे हत्याकांड अतिशय वाईट होतं. या हत्याकांडाला पूर्ण भारतभर विरोध झाला.
पूर्ण भारतीय लोक नाराज झाले होते की हे चुकीचं आहे, हे अन्यायकारक हत्याकांड आहे. मग या अन्यायकारक हत्याकांडाविरुद्ध न्याय दिला जावा यासाठी एक कायदा त्या ठिकाणी भरपूर चळवळी झाल्या होत्या. महात्मा गांधींनी खूप मोठा विरोध त्या ठिकाणी केला होता की हे जे हत्याकांड घडून आणलं, या हत्याकांड घडून आणणाऱ्या लोकांना शिक्षा करा, अशी त्यांनी इंग्रजांकडे मागणी मागितली होती. या हत्याकांडाला जरी यांनी जनरल डायरने आदेश दिला होता, यांनी जरी गोळीबार केली होती, तरी त्याला जबाबदार होता तिथला शासक. त्याचं नाव होतं मायकल ओडवायर. याचाही खून झालेला आहे, भारतीय क्रांतिकारकांनी त्याचा खून केलेला आहे, आपण बघायचंय भारतीय क्रांतिकारकाच्या वेळेस. तर मायकल ओडवायर याला हा त्या ठिकाणी खरा कारणीभूत होता. हा पंजाबचा गव्हर्नर होता त्यावेळेचा. मग या कायद्यात देशभरात या हत्याकांडाला निषेध झाला आणि या हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांना जी सर नावाचा किताब मिळाला होता, रवींद्रनाथ टागोर यांना जो सर नावाचा किताब मिळाला होता, या रवींद्रनाथ टागोरने हा सर नावाचा किताब इंग्रजांना परत करून टाकला. त्यांनी विरोध केला की तुम्ही आमच्या भारतीय लोकांचा विनाकारण त्या ठिकाणी गोळीबार केलेली, त्यांचा खून केलेला आहे. म्हणून त्याला विरोध करण्यासाठी रवींद्रनाथ टागोर यांना इंग्रजांनी जी सर नावाची पदवी दिली होती, ती पदवी त्यांनी परत करून टाकली. तर असं होतं हे हत्याकांड, अतिशय वाईट. इंग्रजांनी त्या ठिकाणी इंग्रजांना महात्मा गांधींनी सांगितलं की तुम्हाला या हत्याकांड ज्यांनी घडून आणलं त्याला कडक शिक्षा करावी लागेल, अशी मागणी त्या ठिकाणी होऊ लागली. तर असं होतं हे जालियनवाला बाग हत्याकांड, हे लक्षात ठेवायचं. बाकीचं खिलाफत चळवळ, असहकार चळवळ आपण पुढच्या तासिकेमध्ये पाहू.